शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी मित्र महेश यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आपण तुम्ही थंबनेल बघितल्याप्रमाणे आपण कोथिंबीर या पिकामध्ये 4,000 रुपये ते 5,000 रुपये कमी जास्त लॉसमध्ये गेलेलो आहोत. आपण 15 फेब्रुवारीला कोथिंबीर केली आणि आपली 30 मार्चमध्ये आपली कोथिंबीर हार्वेस्टिंगला आली आणि त्या पिरियडमध्ये मित्रांनो आपली कमी जास्त 7 ते 8 क्विंटल सोयाबीन हे 7 ते 8 क्विंटल आपण कोथिंबीर निघली होती आणि त्याला बाजारभाव एकदम कमी लागला मित्रांनो. 10 ते 15 रुपये बाजारभाव लागला. त्यामुळे आपण एकदम असं लॉसमध्ये गेल्याप्रमाणे गेलो. आपला खर्च भरपूर झाला होता. 15-16 हजार रुपये प्रति एकरला आपण खर्च केला होता आणि 2-3 आपण चुका केल्या, त्यामुळे आपण त्यामध्ये लॉसमध्ये गेलो. ते कोणत्या चुका होत्या मित्रांनो ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. जे की तुम्हाला करायचे असेल तर नंतर तुम्ही त्या चुका करू नका. फक्त मित्रांनो आपण पहिली चूक केली म्हणजे आपण तणनाशक उपयोग केला नाही. ह्यामध्ये तणनाशक कोणतं कोथिंबीरमध्ये करू शकतो ते आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर मित्रांनो दुसरी चूक म्हणजे आपल्याकडे सध्या पाणी व्यवस्थापन नव्हतं जास्त. त्यामुळे आपलं जिकडं आपण पाणी दिलं ते 100% उगवलं आणि इकडल्या बाजूला पाणीच देणं नाही झालं. आपल्याला पाणीच नव्हतं, त्यामुळे आपली कोथिंबीर वेस्ट गेली आणि ती आता सध्या उगवत आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने उगवत आहे ती आणि त्यामुळे आपली ही काढायला नाही आली. अशा पद्धतीने ती उगवली आणि नंतर आपली इथलं वेस्टच गेलं, आपलं इकडंच झालं. आणि त्याचबरोबर दुसरी तिसरी चूक म्हणजे विचार केला तर मित्रांनो आपल्याला मेहनत करणं नाही झालं. खरं सांगायचं म्हणजे तर एकदम आपण 30-35 दिवसाला कोथिंबीर काढायच्या ऐवजी आपण थोडा लेट झालो आणि त्याला धनी आले मित्रांनो. त्यामुळं भरपूर बाजारभाव घसरला आपला. नाहीतर 25-30 रुपये असा पण बाजारभाव होताच. तो पण मित्रांनो 25 बाजारभाव पुरत नाही, 20-25 पुरत नाही. त्याला कमी जास्त बाजारभावामध्ये 35 ते 40 रुपये बाजारभाव असावा उन्हाळ्यामध्ये. त्यावेळेस कुठं कोथिंबीर परवडते आणि हे युद्धाचा असर जाणवतो मित्रांनो. बाजारभावच नाही, कोणत्याच भाजीपाल्याला नाही सध्या. मेथी असेल, कोथिंबीर असेल, कोणत्याच पिकाला सध्या बाजारभाव नाही. त्यामुळे मित्रांनो असं आता करायची जर असेल तर तुम्ही करू शकतात किंवा पुढचा अंदाज घेऊन काय तर बाजारभावाचा अंदाज कुणाला सांगू शकत नाहीत. त्यामुळे त्याचबरोबर मित्रांनो आपण पाणी व्यवस्थापनामध्ये पण चुकलो. पाणी जास्त नव्हतं आणि आपण जास्त 1 एकर डायरेक्ट केली. आपण अर्धी एकर करायला पाहिजे होती. तर त्याच्यामुळे आपला भरपूर असा खर्च झाला. खर्च एकदम किती झाला, कोणता कसा झाला का सगळा एकदम डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला खर्च सांगितलेला आहे. ते तुम्ही बघू शकता किती खर्च झाला आणि उत्पन्न आपलं किती झालं. तर मित्रांनो कमी जास्त 12 ते 13 हजार रुपये आपलं उत्पन्न झालं आणि आपला रेन पाईप हे सगळा इतर जर खर्च पकडला, मोटर काढणे असेल किंवा बियाण्याचा असेल, खताचा असेल, आपला असा 17-18 हजार रुपये खर्च झाला मॅक्झिमम कमी जास्त अशा पद्धतीने. आणि आपण त्यामध्ये 4 ते 5 हजार रुपये लॉसमध्ये गेलो. मेहनत एकीकडे लेबरची कॉस्ट वेगळी. लेबर कॉस्ट म्हणजे भरपूर आपल्या घरचेच लेबर होते जास्त, त्यामुळे काही लेबरची कॉस्ट नाही आली. शेवटच्या दिवशी आपण 5-6 लेबर लावले होते लेडीज, त्यांना पण भरपूर असे 1,500 हजार रुपये गेले. अशा पद्धतीने एकदम सगळा खर्च तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये सांगितलेला आहे, दाखविला आहे. तुम्ही ते बघू शकता. आणि अशा पद्धतीने आपले 12 ते 13 हजार रुपये आपली एकदम कोथिंबीरची पट्टी झालेली आहे आणि त्यामुळे 4-5 हजार रुपये आपण कोथिंबीर पिकामध्ये मार्चच्या लॉसमध्ये गेलेलो आहे. आता नंतर मित्रांनो ह्यामध्येच आपण एक एकर करणार आहोत. आता पाणी व्यवस्थापन चांगलं झालं, बोर आहे तर बोरला चांगलं पाणी लागले. त्यामुळे आपण आता पाणी ह्यामध्येच रोटर मारून नवीन एक एकर करणार आहोत. ते नंतर आता काय होईल ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा.